भगवान परमात्मा दिसायलाही चांगला आहे, पण माझ्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य चांगलं आहे. म्हणजे कसं, भगवद्गीतेला विचारलं, गतीर भारता प्रभू साक्षी निवासो सुरणम सुरत प्रभो प्रलस्थानम निधानम निजम अव्ययम. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राण हाले, जो या जगाचे चाळीता. किंवा वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. ही सगळी सत्ता कोणाच्या हातात आहे हो? भगवान परमात्माच्या हातात आहे. म्हणजे हे काय आहे, त्याचं सामर्थ्य. आपण बोलतो, वेद बोलतो, हे सूर्य चालतो, ही सगळी सत्ता कोणाची? आपण नामधारी प्रमुख आहेत महाराज. हे उगा आपला अहंकार आहे. बरोबर आहे का नाही? आपला अहंकार आहे. खरं काय सांगू का, उगा आपल्याला वाटतं माझ्यामुळं होतं, आपल्यामुळं काहीच होत नाही. हे सगळं करणारा भगवान परमात्मा आहे. तू कोबर आहे म्हणले, धान्याची गोणी भरत असताना त्या मापाला वाटतं माझ्यामुळंच गोणी भरती का काय. माप असतं का नाही माप, त्याला काय वाटतं माझ्यामुळंच गोणी भरती काय. पण तू कोबर आहे म्हणले, मापा जरा मापात राहा. तुला भरायचं का रिकामं ठेवायचं हे कोणाच्या हातात आहे? त्या धान्याच्या मालकाच्या हातात आहे. बरोबर आहे ना? तू कोबर आहे म्हणले, माप म्हणितो मी मवितो परी धनी ठेवी रीते. आपल्याला रिकामं ठेवायचं का भरभरून द्यायचं त्या परमेश्वराच्या हातात आहे महाराज. आपण उग अहंकारित, आपल्या हातामध्ये काहीच नाही. सगळी सत्ता त्या भगवान परमात्माच्या हातात आहे. बघा, आपल्या खानदेशीच्या मराठवाड्याच्या बाउंड्रीवर म्हणजे मालेगावच्या परिसरात मांड्याचं जेवण आहे. मला वाटतं इकडे पण मांडीच आहे. बरोबर आहे ना? का नाही? मांडीच आहेत ना महाराज. आम्ही मालेगाव तालुक्यामध्ये कीर्तनाला आलो. आमच्याकडे त्याला पुरणपोळी म्हणतात, फक्त तुमच्याकडे ते खापरावरती केलं जातं. प्रथमच आलो मालेगाव तालुक्यामध्ये, आणि ती इथली आजीबाई म्हणली, महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं? काय काय पदार्थ माहीत नसते म्हणून अडचण होते बघा जेवायची, आहे का नाही? मग अशी जेवताना चर्चा झाली ना, माहीत नसतात काय काय पदार्थ. आई साहेब तुम्हाला 2 पदार्थ सांगतो, तुम्हाला ते माहीत नाहीत पण तुम्ही ते रोज खाता. कोणते कोणते? सालकुन फुकरू. खाल्लंय कधी तुम्ही? खाल्लंय का सालकुन फुकरू? खाल्लंय नाही ना? पण ते करता तुम्ही. म्हणजे कोणते मला माहित नव्हतं. मी कोकणात गेलो कीर्तनाला मारुती महाराज. तिथल्या आजीने विचारलं, महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं? म्हणलं काही करा. मी म्हणलं तुमच्याकडे जे असेल ते करा. ती म्हणजे आमच्याकडे सालकुन फुकरू. माझ्या बापजीन मी कधी ऐकलं नाही, अजिबात नाही. मी म्हणलं हे फुकरू लय कस तरी दिसायले, ते शब्दच चांगला नाही फुकरू. मी म्हणलं आजी मला सालकू करा. तिने शिळे तुकडे शिजविले. मी म्हणलं फुकरू काय होतं? ती म्हणली आमरसन पोळी. हे माहित नसल्यावर असं होतं ना. मालेगावकडे आलो महाराज कीर्तनाला. तिथली म्हणली आजी म्हणली, महाराज मांड्याचं जेवण. हा म्हणलं हे माहिती मला, हे खातो मी. आणि तिथल्या काकूने महाराज असा तूप लावून मांडा केला. आम्ही जेवायला बसलो. श्रीमंत घर. आणि आमच्या शेजारी घर मालक जेवाय बसला. जो घराचा मालक होता ना, कोट्यावधीचा मालक, तो घरी आमच्या शेजारी जेवाय बसला. आम्हाला ती महाराज बासुंदीमध्ये ती मांडा वाढला जेवायला. आणि आमच्या शेजारी घर मालक जो बसला होता ना, त्याला ज्वारीची भाकर दूध वाढलं. मी म्हणलं माझ्या डोळ्यासमोर असं तर माग कसं असं. मी म्हणलं काकू खाऊ द्या काय कधी मांडा, काय देवाने कमी केलं, खाऊ द्या ना. मग महाराज तिने गहू पुराण चालू केलं. ते म्हणले महाराज काय सांगू, या वर्षी 400 एकर गहू. आपल्याला काय करायचं किती का 400 एकर गहू पेरला. 400 कट्टे गहू निघला. आणि मग महाराज मी गिरणीवरती गहू घेऊन गेले. त्यांना मांडा आवडत होता. तूप लावून मांडा खायला केला. त्यांनी मांड्याचा पहिला घास मोडला आणि पहिला अटॅक आला. धावत पळत डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने सांगितलं काकू ह्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर गव्हापासून 3 किलोमीटर लांब ठेवा. गहू पिकवणं आपल्या हातामध्ये आहे, पण खाऊ द्यायचं का नाही कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. ऐका, गाडी घेणं आपल्या हातामध्ये, बरोबर आहे का नाही आबा? पण कीर्तनाला जाऊ द्यायचं का नाही हे कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. कारण सगळी सत्ता त्याच्या हातात आहे महाराज. आपण नामधारी माणसं आहेत, नामधारी माणसं. आपला भ्रम आहे. तो कोबर आहे म्हणले सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. हे काय झालं त्याचं सामर्थ्य. किंवा ऐका, माऊली म्हणले 9 प्रकारच्या उपनिषदाला सुद्धा भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचा अर्थ कळाला नाही. एवढा माझा हरी समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न कळे अर्थ उपनिषदा. हे काय देवाचं मोठेपण आहे हो. आता जवळ जवळ तुम्हाला 2 प्रकारे देव कळाला का नाही? कोणता कोणता? सकाळची पंगत आणि दुपारची पंगत. नाही काय कळालं पहिलं देवाचं? बोला बोला. स्वरूप. आणि दुसरं काय कळालं देवाचं? सामर्थ्य. आता जवळ जवळ लग्न जुळत आलंय. आता सुपारी फोडायचीच आहे, पण संत महात्म्य कोण चौकशी करायची देवाच्या स्वभावाची. मग का हो तू कोबर आहे? त्या देवाचा स्वभाव कसा?
त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, कृपावंत कीर्ती, जगद्गुरु श्री तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगतात. तुकोबर म्हणतात माझा भगवान परमात्मा अत्यंत कृपावंत आहे. म्हणून कृपावंत किती देव कृपा करतो महाराज. हा काय झाला त्याचा स्वभाव. ऐका, संत साहित्याच्या आधारे गाथा ज्ञानेश्वरीच्या आधारे आपल्याला एक वेळेला देवाचा स्वभाव कळेल, संताचा स्वभाव कळेल. पण खरं सांगू का, माणसाला माणसाचा स्वभाव कळत नाही. हे लय अवघड आहे महाराज. कळतो का स्वभाव माणसाला माणसाचा? अजून पुढचं सांगू का, आपल्याला अख्ख्या गावातल्या माणसाचा स्वभाव कळेल, पण आपल्याला आपल्या घरातल्या माणसाचा स्वभावच कळत नाही. ह्याच्या पुढे सांगतो, घरातल्याच एक वेळेला स्वभाव कळेल, पण देव ब्रह्माच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने एका छताखाली नवरा बायकोने शपथ घेतलेली असते मरेपर्यंत एकत्रित राहण्याची. पण मरेपर्यंत एकमेकाला स्वभावच कळत नाही. 20-25 वर्ष झाल्यावर कळतं हे असं होतं, असं नव्हतं, ते तसंच होतं, तुला कळालं नाही. आहे का नाही? स्वभाव कळत नाही महाराज. ते भारतातले माणसं एवढे हुशार आहेत ना, कळतच नाही. बघा, असं संशोधन झालंय, या बोटावरचा थोका या बोटावरती करण्यास सगळ्यात परफेक्ट भारतातली माणसं आहेत. अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन बनवली. एवढ्या चोराचा सुळसुळाट झाला महाराज. त्यांनी मशीन बनवली, एका तासात 500 चोर पकडली. एका तासात ती मशीन जपानला नेली, एका तासात 1000 चोर पकडली. ती मशीन भारतात आली, मशीनच चोरीला गेली. कसे कळतील भारतातले माणसं? लय हुशार. बघा, अमेरिका हा प्रगतशील देश आहे. तिथं प्रत्येक कामा करायला असे रोबोट आहेत. रोबोट म्हणजे फवारायला रोबोट. पाहुणे रावळे आले चहा द्यायला
रोबोट ते असं घेऊन चालतं, सगळं कामं करायला रोबोट आहेत. आपल्याकडे जर बूट पॉलिश करायचं असलं तर चौकामध्ये जावं लागतं, ते बसलेले असतात तिथं बूट पॉलिश करावं लागतं. तिकडं तसं नाही दादा. मग चौकात अशा मशनी बसवलेल्या आता, त्या मशीनमध्ये असा पाय घालायचा, ब्रश बाहेर येतो, बूट पॉलिश होतो, पाय बाहेर काढायचा, दुसरा पाय बाहेर मशीनमध्ये घालायचा, ब्रश बाहेर येतो, बूट पॉलिश होतो. पण एवढे हुशार आहेत महाराज ते, दुसरा पाय बाहेर निघत नाही, ती मशीन असा पाय पकडून ठेवते. जोपर्यंत 100ची नोट टाकत नाही मशीनमध्ये पायच बाहेर निघत नाही. म्हणजे किती हुशार आहेत अमेरिकेचे. त्यांना काय माहिती इथं भारतातला माणूस येणार आहे. भारतातला माणूस इथं गेला आणि त्याच्या लक्षात आलं पहिला पाय घातला की बाहेर निघतोय आणि दुसरा पाय मशीन पकडून ठेवते. ह्याने पहिला पाय घातला, बूट पॉलिश केला, दुसऱ्या मशीन मध्ये गेला आणि दुसरा पाय घातला. कसे कळते भारतातले माणसं महाराज, लय स्वभाव आहे बघा. खरं सांग का महाराज, ऐका आपलेच माणसं आपल्याला त्रास देतात. मी कुठं बोलतोय का? हा माणसाचा स्वभाव आहे बरं का. आपलेच माणसं आपल्याला त्रास देतात, जवळचेच माणसं जवळच्या माणसाची काडी करतात. म्हणून एक महत्वाचं वाक्य सांग का, काड्या करणाराच्या नाड्या वळका आणि गोत्यात आणणारे पोत्यात घालून हाना. जवळच्याच माणसं जवळच्या माणसाला त्रास देतात आणि आपल्या माणसाने आपल्याला त्रास दिल्यामुळेच माणसं महाग राहतात. असं म्हणतात कुत्र्याची गाढवाची शर्यत लागली. शर्यत अशी होती, जो धावत पळत जाऊन सिंहासनावरती बसेल तो राज्य करल. शर्यत कुणाची लागली? कुत्र्याची गाढवाची. आता कुत्र्याला वाटलं पळण्यात तर माझा एकच नंबर येणार. कुत्रा मला चल ठरली शर्यत, आणि शर्यत ठरली महाराज. गाढव पळू लागलो, कुत्रा पळू लागला. पण कुत्र्याला काय माहित होतं, पहिल्या चौकात त्याचेच जात भाई त्याला अडविणार आहे. आणि झालं तसंच महाराज. असा कुत्रा पळू लागला पहिल्या चौकात, इतर कुत्र्याने चावा घेतला. कसा बसा जीव वाचून तो पुढं पळाला. गल्ली आली, गल्लीमध्ये दुसरे कुत्रे धावून गेले. कसा बसा जीव वाचून तो कुत्रा सिंहासनापर्यंत गेला. बघतो तर काय, गाढव सिंहासनावर बसलेला. कशामुळं? कुत्र्याला विरोध कोणी केला? हा माणसाचा स्वभाव आहे. मला हे सांगायचंय. बरं खरं सांगा बरं, आपल्या सोनाला चपाती करता येत नाही हे शेजारणीला कोणी सांगितलं? पेपरला बातमी आलती का? टीव्हीला आलती का? कोणी सांगितलं? सासूनी. ह्याला म्हणायचं आपल्याच माणसं आपल्या काड्या करतात. बरोबर आहे ना? हा माणसाचा स्वभाव कळत नाही. तुकोबर आहे म्हणले माझा भगवान परमात्माचा स्वभाव अत्यंत कृपावंत आहे. म्हणून तुकोबर आहे म्हणले कृपावंत किती, म्हणजे किती कृपावंत आहे. आता ऐका बरं का, भगवान परमात्मा इथं देवाविषयी बोलत असताना कृपावान किती न म्हणता कृपावंत किती म्हणतात. व्याकरणामध्ये मोठेपणा देण्यासाठी दोन प्रत्यय वापरले जातात. पहिला प्रत्यय आहे वान आणि दुसरा प्रत्यय आहे वंत. वान म्हणजे थोडाफार संकोचित आणि वंत म्हणजे विस्तारित. शब्द सारखेच आहेत पण अर्थ वेगळा आहे. कृपावान आणि कृपावंत. कृपावान अगदी थोडक्यात सांगायचं ठरलं तर, ज्याच्याकडे थोडी दया आहे त्याला दयावान म्हणतात. ज्याच्याकडे भरपूर दया आहे त्याला दयावंत म्हणतात. ज्याच्याकडे थोडं धन आहे त्याला धनवान म्हणतात. ज्याच्याकडे भरपूर धन आहे त्याला धनवंत म्हणतात. हा फरक आहे. म्हणून तुम्ही जर छत्रपती शिवरायांची जुनी प्रतिमा पाहिली ना, एकदम पहिली ब्लॅक अँड व्हाईट काळातली, तर त्या प्रतिमेखाली असे 4-5 शब्द लिहिलेले होते. श्रीमंत, कीर्तिवंत, ऐश्वर्यवंत, प्रतिभावंत आणि स्वराज्यवंत. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या पुढे वंत प्रत्यय लावला होता. वंत म्हणजे आनंद. आता त्याची तुलना कशाबरोबर करता येत नाही. म्हणून इथं तुकोबर देवाविषयी बोलत असताना कृपावान किती न म्हणता कृपावंत किती म्हणतात. माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे ना असणारच. आता ऐका, या ब्रह्मांडामध्ये 4 तत्व कृपावंत सांगितले. 4 तत्व म्हणजे कोणते कोणतं? पहिलं तत्व मायबाप कृपावंत आहेत असायला पाहिजेत. दुसरं तत्व वेद कृपावंत आहे असायला पाहिजे. तिसरं तत्व संत कृपावंत आहेत असायला पाहिजे. आणि चौथं तत्व भगवंत कृपावंत असायला पाहिजेत. म्हणजे मायबाप कृपावंत कशामुळं? मायबापासारखी कृपा आपल्यावरती कोणीच करू शकत नाही ना हो. म्हणून मौली सुद्धा म्हणजे सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे, ही ववी सगळ्याला पाठ आहे, पण ह्याच ववीकडे सगळ्याची पाठ आहे. बरोबर आहे का नाही? मायबाप कृपावंत आहेत असायला पाहिजे. आपल्या मुलाचं कल्याण व्हावं ही आईची अपेक्षा आहे बघा, बापाची अपेक्षा आहे महाराज. आपल्या मुलाने शिकावं, त्याला नोकरी लागावी. आतोनात राबतात, आतोनात कष्ट करतात ते आई वडील का मुलाच्या कल्याणासाठी. अहो एवढंच काय, तुकोबर आहे म्हणले अगदी आपलं आईचं सगळं समर्पण मुलासाठी असतं. सगळं समर्पण बघा. एखाद्या माता माऊलीचे 9 महिने दिवस पूर्ण झाले, तिला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं.
आणि दुर्दैवाने डॉक्टर म्हणले दादासाहेब अवघड झालंय. म्हणले काय? पोटामध्ये बाळ आडवं आलंय. आता एकच पर्याय, एक तर आई वाचन नाही तर आईच्या पोटातलं बाळ वाचन. पटकन सांगा तुमचा निर्णय एका सेकंदात काय करायचा. नवरा मला डॉक्टर साहेब माझी बायको वाचली पाहिजे, माझी घर राणी वाचली पाहिजे. सासू सासऱ्याने विचारलं तुमचं काय मत आहे. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमच्या घरची सून वाचली पाहिजे, आमच्या घरची लक्ष्मी वाचली पाहिजे. माहेरचे आले होते त्यांना विचारलं तुमचं काय मत आहे. ते म्हणले आमची मुलगी वाचली पाहिजे, आमची तायडी वाचली पाहिजे. पण ऐका ना, 3 तास त्या डिलिव्हरीच्या खोलीमध्ये वरडू वरडू डॉक्टरला म्हणत होते डॉक्टर साहेब माझ्या जीवाचं काही झालं तरी होऊ द्या पण माझ्या पोटातलं बाळ वाचलं पाहिजे. ही बोलणारी फक्त आईच आहे, मला एवढं सांगायचंय. आणि समर्पण करणारा फक्त बापच आहे. मायबाप सोडता समर्पण गोष्टच नाही. म्हणजे मायबाप कृपावंत असाय पाहिजेत का नाही? झोपले काय? असाय पाहिजेत. पण तू को बरं म्हणले थांबा लय मायबापाचं वर्णन करू नका. 2-2 तास त्याच्यावरच चाललेत म्हणले. आता मायबाप कृपावंत नाहीतच म्हणले. कशामुळं? तुम्हाला मी पुराव्यासहित सांगतो. मायबाप कृपावान आहेत पण कृपावंत नाही. तुम्ही म्हणले कसं काय? आता ऐका बरं का, माता माऊली होतो झोपल्या नाही ना. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा नाही, झोप येतच नाही. झोप लय इमानदार आहे. झोप एकटी कधीच येत नाही महाराज. झोपेच्या अगोदर तिची लहानी बहीण येते, तिचं नाव डुकली. ती नंतर मोठ्या बहिणीला बोलते ताई तुझ्या ये लय वाव्या सांगते ये. ऐका ऐका, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता का नाही? नाही कोण म्हणणार अरे बाबा आहे का नाही? खरं सांगा, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता का नाही? करता महाराज. आता प्रश्न दुसरा, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या मुलावर करता तेवढंच प्रेम नंदाच्या मुलावर करता का? खरं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे. नंदाच्या मुलावर करता का? नाही. जावाच्या मुलावर तेवढं प्रेम नाही. तुमचं प्रेम आहे पण तुमच्याच मुलावर आहे. मग हे प्रेम कृपावंत मध्ये बसत नाही, कृपावान मध्ये बसत. हे प्रेम संकुचित आहे महाराज, विस्तारित प्रेम नाही. तुकोबर आहे म्हणले आपुल्याचा कळवळा आणि अनेका बाळावरी नाही. कळवळा आईच्या उदरामध्ये पण कुणाचा? आपल्याचाच बरं का, दुसऱ्या बाळाचा अजिबात नाही. म्हणजे मायबाप कृपावंत नाहीत. म्हणले वेद कृपावंत असाय पाहिजे. आहे वेद कृपावंत. कशामुळं? खावं काय, काय खाऊ नये, वागावं कसं, बोलावं कसं, हे सगळं ज्ञान अहितापासून काढीत. हे तर देऊनी वाढवती नाही श्रुती पर्वती माऊली जगा जो जगी समान सुखरूपू आणि हिताहित झाला दाविता दीपू अमन्य केला बापू वेदुजेने. हे वेदाचं वर्णन आहे. म्हणजे वेद कृपावंत पाहिजे. पण माऊली म्हणले थांबा थांबा, लय वेदाचं वर्णन करू नका. वेद सुद्धा कृपावंत नाही का? जो कानी लागला तीही वर्णाचाची. वेद ऐकण्याचा अधिकार सगळ्याला नाही महाराज, तो काही विशिष्ट वर्गालाच आहे. म्हणजे तो सुद्धा संकुचित वागतो, कृपावंत नाही. म्हणजे दोनच तो कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. इथं संताचा विषय नसून देवाचा विषय आहे. म्हणून तुको बरे म्हणतात कृपावंत किती. विठाला म्हणून तुको बरे म्हणले माझं भगवान परमात्मा कृपावंत. म्हणले किती कृपावंत? देवाची कृपा आपल्याला कळत नाही. आता प्रमाण सगळ्याला पाठेत महाराज. जेणे हा जीव दिला दान दिले इंद्रिय हातपाय, ही कृपा कोणाची? देवाची. ऐका ऐका, 4-5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, भारताच्या बाहेर एक रोग आला होता. कोणता रोग? इकडे पण होता ना, कोरोना होता का नाही महाराज? काय भयानक रोग होता. अहो श्रीमंत नाही, कोट्यावधीची प्रॉपर्टी असणारे लोक मेले गेले का नाही? पण ऐका, आज रोग जाऊन 5 वर्ष पूर्ण झाले, 5-6 वर्ष झाले महाराज. 2025चं कीर्तन ऐकण्यासाठी आज आपण या धर्ममंडपामध्ये जिवंत आहोत. ही कृपा कोणाची? त्या भोलेनाथाची महाराज. तो कृपावंत आहे ना. मला सांगा बरं, ह्याच्यातला एक तरी माणूस मिळालाय का? करा हातवर, मी कोरोनात मेलो म्हणून. ही कृपा कळत नाही हो देवाची. खरंच आपल्यावरती कृपा फक्त कळत नाही. ती कशी कळते बघा. मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये एक वारकरी बाबा राहत होते. 80 वर्षाचं वय त्यांचं. कोट्यावधीची प्रॉपर्टी, त्यांना 2 मुलं. आषाढी पंढरपूरची वारी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, नामस्मरण चालू. 80 वर्षे पारमार्थ केला. कोट्यावधीची संपत्ती सण मार्गाने कमवली. पण दुर्दैवाने वयाच्या 80व्या वर्षी अटॅक आला, हार्ट अटॅक आला. दोन्ही मुलांनी ॲम्ब्युलन्स बोलवली. बाबांना त्या ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरने चेकअप केलं आणि डॉक्टरने मुलांना सांगितलं बाबा हो, तुमच्या वडिलाला
अटॅक आलेला आहे. त्याच्यावर एकच उपाय, बायपास ऑपरेशन करावं लागेल. ते सुद्धा मी गॅरंटी देऊ शकत नाही म्हणजे ऑपरेशन सक्सेस होईल का फेल होईल. पण मुलं म्हणलं डॉक्टर साहेब पैशाची काय चिंता करू नका, काय पैसे लागायचे ते लागू द्या, पण आमचे बाबा व्यवस्थित झाले पाहिजे, ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे. डॉक्टर म्हणजे पैसे भरपूर लागतील, अमेरिकेहून डॉक्टर बोलावं लागतील. मुलं म्हणजे कुठूनही बोलवा, पैसे चिंताच करू नका, पण ऑपरेशन व्यवस्थित झालं पाहिजे. ठरलं. ऑपरेशनाची तारीख ठरली, ऑपरेशनाची वेळ ठरली आणि त्या 80 वर्षाच्या बाबाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. ऐका बरं का, देवाची कृपा सांगतो. ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. अमेरिकेहून मोठमोठे डॉक्टर आले. 3 तास ऑपरेशन चाललं. 3 तास. या 3 तासामध्ये त्या 80 वर्षाच्या बाबाचं हृदय काढलं, बाजूला फ्रीज मध्ये ठेवलं. त्या बंद पडलेल्या नसा, त्या ब्लॉक झालेल्या नसा व्यवस्थित केल्या. हृदय परत जिथली तिथं ठेवलं, टाके वगैरे दिले आणि बाबाला 1 महिन्याच्या नंतर बाबा अगदी पहिल्यासारखे तंदुरुस्त झाले. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. वा वा म्हणले, बाबाचं ऑपरेशन चांगलं झालं. 1-1.5 महिना बाबांनी त्या हॉस्पिटलमध्ये आराम केला आणि 1-1.5 महिना झाल्याच्या नंतर त्या दवाखान्यातल्या डॉक्टरनी बाबाला डिस्चार्जचा कागद दिला, म्हणजे सुट्टीचा कागद दिला. म्हणले बाबा तुम्हाला सुट्टी झाली, आता घरी जाऊ शकता. पण ऐका ना, त्या डिस्चार्जच्या कागदाच्या पाठीमागून दुसरा एक कागद जोडून दिला. कोणता असेल तो? बिल, हॉस्पिटलचं बिल. बाबांनी त्या दवाखान्याचं बिल पाहिलं आणि ढसा रडू लागले, कारण बिल निघलेलं होतं 60 लाख रुपये. 60 लाख बिल निघलं. बाबा बोलत नव्हते, नुसते रडत होते. डॉक्टर लोटला, चला वारकरी आहेत, माळकरी आहेत, पांडुरंगाची आपल्यावरती काय कृपा होईल. बाबा रडू नका, मी तुमच्याकडे पाहून, तुम्ही वारकरी आहात हे पाहून मी याचे ते 5 लाख रुपये कमी करतो, पण 55 लाख तुम्हाला द्यावा लागेल. अमेरिकेहून मोठमोठे डॉक्टर बोलवले होते. बाबा बोलतच नव्हते, नुसते रडत होते. डॉक्टरला आणखीन दया आली. चला म्हणला बाबा माझी मी फीस कमी करतो, अजून 5 लाख कमी करतो, पण 55 लाखाच्या खाली बिल येणार नाही. बाबा तुम्ही किती रडले, काही झालं तरी तुम्हाला बिल द्यावं लागणार. अहो मुलं म्हणू लागले, बाबा रडायला तरी काय झालं, 55 लाखच काय, डॉक्टरने 55 कोटी रुपये मागितला असतं तरी आपण दिला असतं. तुम्ही रडण्याचं कारण सांगा ना, का रडता. ऐका ना, 80 वर्षाच्या बाबाने त्या डॉक्टरला रडत उत्तर दिलं. बाबा म्हणू लागले, डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन तर फक्त 3 तास होतं. किती तास चाललं होतं? 3 तास. अहो डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन तर तुम्ही फक्त 3 तास केलं, तर 3 तासाचं बिल तुम्ही 60 लाख रुपये काढलं. 80 वर्षापासून त्या देवाने हृदय सांभाळलं हो, 1 रुपया सुद्धा बिल काढलं नाही. बघा इथं बऱ्याच वारकऱ्यांचं वय 60 आहे, कुणाचं 70 आहे, कुणाचं 80, कुणाचं 90 आहे. काढलं का बिल कुणाचं? इथं तुमच्या स्वप्नात तरी देव आला का, चल तुझं एवढं बिल निघलं? नाही बिल काढत. तरी सुद्धा आपण कृतज्ञ माणसं, महाराजाचं नामस्मरण करत नाही. देव खरंच कृपावंत आहे हो, फक्त आपल्याला कळत नाही, देवाची कृपा कळत नाही. देव कृपा करतो आपल्यावरती. महाराज जाऊ द्या, आपण आपल्या मित्रावरती कृपा करू, आपण आपल्या पाहुण्या रावड्यावरती कृपा करू, पण खरं सांगा आपण आपल्या कट्टर दुश्मनावर कधी कृपा करू का? जो जन्मजात हराचं वैर रे त्याच्यावर कधी कृपा? त्याच्यावर 2-4 केसेस करू आपण, खोट्या नाट्या मारहाणीच्या, आहे का नाही? पण त्याच्यावर कृपा कोण करील का? भगवान परमात्मा त्याच्या वैर्यावर सुद्धा कृपा करतो महाराज. म्हणजे कसं काय, ऐका ना, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याबरोबर त्याची कट्टर वैरीन त्याला मारायला आली होती. आलती का नाही? काय नाव तिचं? पुतना. इकडे कृष्णाचा जन्म झाला आणि इकडे मारायचा त्याने पैजेचा विडा उचलला आणि मारायला आली, सणामध्ये विष धारण केलं. पण माऊली म्हणले माझा देव एवढा कृपावंत आहे, अहो ती त्याला मारायला आली होती, पण तिने त्याच्यावरती कृपा केली, त्यांनी पुतणीवरती कृपा केली आणि सायवीजी नावाची मुक्ती प्राप्त करून दिली. तो असंकाधिकाचे नियमाने सायवीजी स्वरूपसिद्धी दिला पुतणे, जे विषाचे स्तनपाने मारावयाशी आली, म्हणून तर कृपावंत किती. म्हणून माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे. म्हणजे किती कृपावंत आहे अजून सांगतो, ऐका. बघा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका स्त्रीचं नाव घेतलं जातं, तिचं नाव गणिका. आयुष्यभर व्यभिचार केला, चांगली वागली नाही. मृत्यूचा शेवटचा क्षण जवळ आला आणि तिने एक पोपट पाळला. तिने कुठंतरी कथेमध्ये नाव ऐकलं होतं राघव, आणि तिने ते पोपटाचंच नाव ठेवलं राघव. तिला माहित नाही राघव नाव कोणाचंय. जाता येता त्याला राघव म्हणायची. राघव म्हणता तिची प्राण ज्योत मावळली. आता राघव नाव कोणाच होतं हिला माहितच नाही, पण ज्याचं नाव आहे त्याला तर माहित होतं नाही माझं नाव आहे. आणि महाराज त्या भगवान परमात्माने पोपटाचं नाव राघव घेऊन सुद्धा त्या राघवाने विमान पाठवलं आणि त्या गणिकेला व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला माऊली म्हणतात, तिला सुद्धा वैकुंठाला घेऊन गेला. आता किती कृपा करावं लागेल हो.
ऐका ना ओवी माऊली म्हणतात देवा तू ते आराधीना आहे की हो ते पुंसा बोलवित कौतुकी ते वैकुंठे तुवा गणिके सुरवाडू केला म्हणून कृपावंत किती म्हणून माझा भगवान परमात्मा कृपावंत म्हणले किती कृपावंत ऐका पुढं देवो गावातील काही धर्म मार्तंड लोकांनी मिटिंग भरवली आणि तुकोबाराला त्रास द्यायचा ठरवला सज्जनाला त्रास हा दुर्जनाचा पहिल्यापासून होतोय बरं का आहे महाराज सज्जनाला त्रास नाही असं थोडंच आहे हे तुकोबाराच्या काळामध्ये होतं नावं ठेवणारे लोक कधीच गप बसत नाहीत एक गोष्ट सांगू का तुम्हाला त्रेतायुगामध्ये काही लोकांनी परशुरामचंद्राला नावं ठेवली द्वापार युगामध्ये काही लोकांनी भगवान श्रीकृष्णाला नावं ठेवली आणि कलियुगामध्ये माऊलीला आणि तुकोबाराला सुद्धा त्या लोकांनी सोडलं नाही नावं ठेवली अहो नावं ठेवणारे लोक लोकांना नावं ठेवतील याच्यात काय ते देवाला सुद्धा सोडत नाहीत महाराज बरोबर आहे की नाही आणि देवगावामध्ये होते ना काही तसे तुकोबाराला त्रास द्यायचा ठरवला म्हणजे आपला व्यवसाय बंद पडला आणि तुकोबाराच्या कीर्तनाला लोक चाललेत त्याच्यामध्ये रामेश्वर भट्ट असतील सालू मालो असतील मम्माजी भाऊ असतील ह्यांनी सांगितलं तुकाराम महाराज तुमचा हा गाता पाण्यामध्ये बुडवा दगड बांधून तुकोबाराने आज्ञा शीर्षावंदे बांधली गात्याला दगड बांधले इंद्राणीच्या डोहामध्ये गाता सोडून दिला पण ऐका ना 13 दिवस उपोषण चालू केलं आणि देवाच्या नावाने भांडण चालू केलं देवा असं असतं कारण तुझ्या नादाला लागलो संसाराची राख रांगोळी झाली आणि परमार्थ चालू केला माझी अशी अवस्था झाली आता देवना संसार तो का दोहीकडे चोर लोक म्हणू लागले काय तुकाराम महाराज तुम्ही प्रपंच करायला गेले बायका अन्न करून मेली परमार्थ करायला गेले तर गाथात पाण्यामध्ये बुडवला तुम्हाला प्रपंचही करता आला नाही परमार्थही करता आला नाही अशी अवस्था झाली आणि देवाच्या राग 13 दिवसाचं उपोषण चालू केलं 13 दिवस झाले निश्चय करीता तरी अनंता नपवशी पाषाणाची खोळ घेऊन बैसला असे सांग ऋषिकेश तुझं काय झालं देवा काय झालंय तुला आता तरी ये ना आणि 13 दिवसाच्या नंतर एक नवल घडलं काय नवल घडलं उदकी राखिले कागद चुकविला जनवाद आणि तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले ज्या गाथ्याला दगड बांधून गाथा पाण्यात सोडला होता नुसता गाथावर आला नाही महाराज जळी दगडा सहित वह्या तारील्या दैशाला ह्या निश्चित गाथा आला का नाही ना हो दगड सुद्धा वर आले एक वाक्य सांग का महाराज गात्याच्या संगतीला लागलेले दगड तरतात आपण तर माणसं आहेत माणसं आपण तरणार नाहीत का हो फक्त आपण गात्याची संगती केली पाहिजे महाराज गात्याची संगती केली आपला उद्धार होईल ना म्हणजे गाता पाण्यातून तारला ही कृपा कोणाची देवाची म्हणून तुकोबाराय म्हणतात कृपावंत किती म्हणून माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे म्हणले किती म्हणले दीन बहु आवडती त्याला दीन दुबळे माणसं अत्यंत आवडतात दीन या शब्दाचे 2 अर्थ निघतात दीन या शब्दाला पहिली वेलांटी दिली तर दीन म्हणजे दिवस आणि दुसरी वेलांटी दिली तर दीन म्हणजे दुबळा शब्द लक्षात आला ना शब्द एकच आहे पण वेलांटीचा फरक आहे म्हणून शाळेवरती दिन साजरा केला जातो इथं शिक्षक वर्ग असेल तर कळण कोणता दिन शिक्षक दिन तिथं चुकून सुद्धा दुसरी वेलांटी द्यायची नाही कारण त्याचा अर्थ निघेल शिक्षक दुबळा 2 लाख पगार आणि शिक्षक दुबळा असं कसं होईल तिथला शब्द पहिल्या वेलांटीचा अभंगातला शब्द दुसऱ्या वेलांटीचा म्हणजे दीन बहु आवडती दीन या शब्दाचा अर्थ आहे अहंकार विरहित अहंकारी माणसं देवाला आवडत नाही त्याने अहंकाराचं ओझट काढून टाकलं मीपणा ज्याने काढून टाकला ती माणसं देवाला आवडतात ऐका बरं का पारमार्थ क्षेत्रामध्ये अहंकारी माणसं देवाला आवडत नाही ह्याच्यात नवल काय अहंकारी माणसं माणसालाच आवडत नाही आवडतात का जो लय मोठेपणा घेतो ना मी असा मी तसा तुझा म्हणते मी का अहंकाराला किंमतच नाही ना दिन दुबळे देवाला आवडतात दिन दुबळ्यांना देव जवळ करतो मोठेपणाचं ओझ नाहीतरी काय बघा आपलं काहीच नाही आणि आपण उगच मोठेपणा घेत असतो आपलं शरीरच आपलं नाही पंचमहाभूता कोणी भाड्याने घेतलंय का नाही मग भाड्याने घेतलं तर नीट राहायचं उगा भाड्यावणी करायचं नाही बोल लक्षात येईल ना तुमच्या बदन मेरा मिट्टी का सासे मेरी उधार है अरे घमंड किस बात का करू हम सब यहाँ के किराएदार है आपण सगळे किरायने आलेले माणसं आहेत महाराज मग दबून लवून राहायचं का ती माणसं देवाला आवडतात दीन बहु आवडती आता बघा तुम्हाला फरक कसा सांगतो अहंकार विरहित कसे आवडतात बघा समजा महिला मंडळी झोपल्यानंतर तुम्ही नाही ऐका आता इथं बऱ्याच आईसाहेबांना 2 मुलं असतील लहान आणि मोठा आणि लहान थोरला आणि धाकटा आणि चलू द्या कवर
समजा दोन्ही मुलं तुमचेच आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता दोन्ही तुमचेच आहेत बरं का. तुम्हाला लहान आवडतो का मोठा सांगता येतं का? नाही 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 सांगता येत महाराज. काय म्हणते आता मोठा म्हणाव तर लहाना दगड घेऊनच उभा आहे, लहाना म्हणाव तर मोठा कीर्तनाला आलेला आहे. सांगता येतं का? दोन्ही तुकोबर आहे म्हणता दोन्ही उभे येता आपणची व्याली आवडीची चाली भिन्न भिन्न. ते दोन्ही मुलं तुमचेच आहेत. पण आई फरक कशी करते बघा बरं का. आता मोठा असतो 5 वर्षाचा, लहान असतो 1 वर्षाचा. समजा मोठ्या मुलाला भूक लागली, तो खेळून खेळून आईकडे येतो, म्हणतो आई आई मला भूक लागली, पटकन काहीतरी खायला दे. आई काय करते बघा, मोठ्या मुलाचं सांगवलं म्या. आई त्याला अशी बसायला चटई टाकते, म्हणते बस बाळा तुला आत्ता देते. वाटे घेते, वाटीत दूध टाकते, दुधा ज्वारीच्या भाकरीचा काला चुरते आणि त्या बाळाला काय म्हणते माहिती का? हा खा. ते हाताने खात नाही मोठं. मग आई काय म्हणते माहिती का? माझं बाळ लय हुशार झालंय, लय मोठं झालंय, अख्ख्या गावात ह्याच्यासारखं कोणीच नाही, अगदी गंगा जमुना वाहत असल्या तरी. म्हणते नाही आहे का नाही, माझं बाळ लय हुशार झालंय, अगदी त्याला मोठेपणा देते बाळा आणि तू लय हुशार आहे. तो हाताने जर काला खाल्ला ना पुढचा मुख्यमंत्री तूच. असा मोठेपणा देते महाराज आणि ते फुगवतो महाराज. मोठं मोठं स्वतःला मोठं समजतं आणि त्याला हाताने काला खावा लागतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना. आता हात प्रयोग तुम्ही लहान मुलावर करा बरं. 1 वर्षाच्या मुलावर त्याला अशी बसायला चटई टाका आणि त्याला वाटीत दूध टाकून भाकरीचा काला चरून द्या आणि त्याला म्हणा बरं तू लय मोठा झाला, तू पंतप्रधान होणार. खाईन का त्यो? त्याला काहीच कळत नाही ना. मग आईचा नाविलाज होतो. मग आई त्याला कडेवरती घेते. हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा काकूचा घास, हा कुत्रीचा नसतो म्हणा, हा गाईचा घास. असं करून करून आई त्याला बळच खाऊ घालते. आता ऐका, दोन्ही मुलं तुमचेच आहेत, पण तुम्ही तुमच्या हाताने लहान्याला खाऊ घातलं का मोठ्याला? लहान्याला. मोठ्याला खाऊ घातलं नाही. का खाऊ घातलं नाही बोला की. त्याचं सोपं उत्तर सांगू का? तो मोठा झाला म्हणून. बोल लक्षात येईल ना. एकदा का मोठेपणा स्वतःकडे धारण केला, देव त्याला खाऊ घालत नाही. आणि मोठेपणा काढून टाकला की तुकोबर आहे म्हणले दीन बहु आवडते, त्याला भगवान परमात्मा जवळ करतो. मग अशा भक्तासाठी देव नेमका अजून काय काय करतो?
तुकोबाऱ्या म्हणतात तो भगवान परमात्मा त्यांचा भार वाहतो. म्हणजे कोणाचा? जो भक्त आहे त्यांचा. भार म्हणजे नेमकं काय? भार वाहतो म्हणजे नेमका काय करतो? भार या शब्दाचा अर्थ आहे ओझ. आपण ज्याला म्हणतो ना भार, ओझ किंवा गाठोड, आहे का ना. हा आपलं जे संसाराचा असेल, परमार्थाचा असेल, जे गाठोड आहे ना, ते गाठोड्याचं ओझ भगवान परमात्मा वाहतो आपल्या डोक्यावरती. करी योग क्षेम चिंता, म्हणजे न मिळणारी गोष्ट आपल्याला प्राप्त करून देतो आणि ती दिलेली गोष्ट आयुष्यभर टिकवतोही. याला म्हणायचं योगक्षेम वाहम्यहम. अप्राप्तसे प्राप्तिर्योग, प्राप्तसे प्रतिपालनम क्षमः. त्यांचा भार वाहे माता. माता म्हणजे डोक्यावरती भगवान परमात्मा भार वाहतो. भार नेमका कशाचा? तर ऐका, मृत्यू लोकामध्ये प्रत्येक मनुष्याला 2 प्रकारचा भार आहे. पहिलं ओझ आहे आपल्याला भुक्तीचं, नित्य उठून या खावयाची. आपल्याला पहिली चिंता आहे ना महाराज, खाण्याची चिंता आहे का नाही? बघा बरं, सकाळ 8 वाजता बायको स्वयंपाक करते, नवऱ्याचा हात धुणं झाला की लगेच दुसरा प्रश्न, दुपारी जेवाय काय करायचंय, आहे का नाही प्रश्न? दुपारचं जेवण झाल्याबरोबर लगेच दुसरा प्रश्न, संध्याकाळी जेवाय काय करायचंय. ही खाण्याची चिंता आहे ना महाराज. पण खरं सांगू का, माणसाने जरा मापातच खाल्लं पाहिजे. का? पंगत गाव करायची पण पोट आपले. स्वामी विवेकानंद म्हणायचे, माणसाने खावं किती? आपल्या पोटापुरतं खाण्याला प्रकृती म्हणतात, पोटापेक्षा जास्त खाण्याला विकृती म्हणतात. आणि शेजारचा माणूस उपवास आहे पाहून थोडं खाणं, याला आपल्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. पण भगवान परमात्मा भुक्तीचा म्हणजे खाण्याचाही भार वाहतो. आणि दुसरा एक भार आहे आपल्याला, कोणचा? नुक्तीचा नाही, मुक्तीचा. भुक्तीची आणि तुकोबाराय म्हणतात, भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. आणि तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखल्या. एकदा का देवाची ना आपली ओळख झाली की बास, भगवान परमात्मा भार वाहतो महाराज. संसाराचा भार कधीच संपत नाही. आपण सगळे संसार करता माझ्या सहित. संसाराचं गाठोड आपण असं बांधतो तसंच मुलाच्या डोक्यावर ठेवतो. तो मुलगा ते गाठोड नातवाच्या डोक्यावर ठेवतो. हे संपत आहे का? पण भगवान परमात्माची कृपा झाली, तेही वध संपत आणि परमार्थ हे वध संपत. बरोबर आहे का नाही? म्हणून तुकोबाराय म्हणले भार वाहतो आणि योगक्षेमही वाहतो. म्हणले कसा? ऐका, महाभारत युद्ध संपलं आणि महाभारत युद्ध संपल्याच्या नंतर धर्मराजाला कुठंतरी अंतःकरणामध्ये दुःख वाटू लागलं. धर्मराजा मनातली मनात खचून चालला आणि बोलत होता, अंतःकरण दुःखत होतं. गड्या, आपण जरा चुकीचंच केलं काय की एवढं मोठं महाभारत युद्ध झालं, रक्ताच्या नद्या वाहत होत्या आणि प्रेताच्या डोंगर एवढं ढीग पडलं होतं. एवढंच काय शक्य? तुला 100 भाऊ मेले म्हणला. कौरव मेले ना महाराज. आणि धर्मराजाला वाटलं काय करायचं, हा विजय प्राप्त होऊन भावकीच मेली. अंतःकरण स्वतःला त्याला असं वाटायचं का माझ्यामुळे सगळं झालं काय. भगवान श्रीकृष्णाने पाहिलं, गड्या धर्मराजा जरा दुःखी आहे, याला काहीतरी चांगला उपदेश केला पाहिजे. पण भगवान श्रीकृष्णाने विचार केला, ह्याला माझा उपदेश पचणार नाही का, मी वयाने लहान आहे. बरोबर आहे ना? ह्याला श्रेष्ठ गुरु पाहिजे. कसं असतं, गावामध्ये 10-12 दुकानं जरी सोन्याची असली तरी कान टोचवायला सोनाराकडे जावं लागतं. बरोबर आहे ना? असं म्हणतात तिथं गेल्या दुखत नाही. दुखत सारखं, फक्त दुखल्यासारखं वाटत नाही. आणि मग महाराज भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणजे धर्माला म्हणतात, युधिष्ठिरा चल उठ, आपल्याला कुरुक्षेत्रावरती जायचंय, पितामह भीष्माची भेट घ्यायची. मग 5 पांडव, द्रौपदी माता, कुंती माता, राहिलेलं सगळं सैन्य आणि त्या पितामह भीष्माच्या शेवटच्या क्षणाची भेट घ्यायला जातो. ऐका, त्यावेळेला पितामह भीष्म युधिष्ठिरला भीष्म गीता सांगतात. जशी महाभारतामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे ना, तशी महाभारतामध्ये एक भीष्म गीता आली. धर्मनीतीचा उपदेश आलाय. माणसाने काय खावं, काय खाऊ नये, कसं वागावं, कसं वागू नये, स्त्रिया बाळांचं रक्षण कसं करावं, हे भीष्म गीतेमध्ये आलं.
महाराज ज्ञान चालू होतं. पितामह भीष्म युधिष्ठिरा सहित सगळ्या पांडवांना ज्ञान सांगत होते. आणि मदत द्रौपदी बोलली. ऐका बरं का, मदत द्रौपदी म्हणले, दादाजी एक प्रश्न विचारू का? दादाजी म्हणले बोल ना पुत्री. द्रौपदी म्हणले, दादाजी आता लय ज्ञान द्यायला लागला, धर्म काय अधर्म काय नीती काय अनीती काय. भर सभेमध्ये माझं वस्त्र हरण होत होतं. काय म्हणते द्रौपदी, तेव्हा कुठं गेलता तुमचा धर्म? बोलली का नाही? तेव्हा कुठं गेलती तुमची नीती? द्रौपदी बोलली बर का. त्यावेळेला काय म्हणतात पितामह भीष्म, द्रौपदी तेव्हा सुद्धा मला धर्माचं अधर्माचं ज्ञान कळत होतं. पुत्री तेव्हा सुद्धा मला नीतीचं ज्ञान कळत होतं. पण काय करू म्हणले, मी दुर्योधनाचं अन्न खाऊन मिंदा झालो होतो, ओशाळ झालो होतो, माझी नजर झुकली होती, मी देवाला शरणही गेलो, पण काही उपयोग नाही. का? त्यावेळेला माझा भार वाहणारा भगवान परमात्मा नव्हता. चुकलं म्हणले माझं. पण आता तर कळतंय ना, आता माझं सगळं अर्पण मी देवाला केलंय, त्याच्यामुळे मी आता धर्मनीतीचा उपदेश करत आहे. देव सोडतो महाराज आपल्याला दुःखातून, देव सोडतो, पण सर्व अंतःकरणातून त्याला शरण जावं लागतं, कुठल्याही संकटातून. अगदी दुसरा त्याच महाभारतातला प्रसंग, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं ना महाराज, अगोदर द्रौपदीने 5 पांडवाकडे पाहिलं, भीष्माचार्याकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं, सगळ्यांना आवाज दिला आणि सगळ्या सरते शेवटी भगवान श्रीकृष्णाला आवाज दिला. द्रौपदी म्हणली, कृष्ण असं असतं कर, मी अगोदर किती प्रयत्न केले, त्यावेळेस तू का धावून आला नाही? कृष्ण म्हणता, द्रौपदी माझं काही चुकलं नाही, अगोदर तू सगळ्याकडे पाहिलंच, तुला वाटली हे मदत करतील ते मदत करील, आणि जेव्हा तुझ्या लक्षात आलं ह्याच्यातलं तुला कोणी सोडवणार नाही, तेव्हा तू मला हाक मारलीस, आणि तुझी हाक ऐकल्याबरोबर मी आलो. त्यांचा भार आहे माता, वाहतो महाराज, फक्त तसं वागावं लागतं. आणि म्हणजे करी येऊ क्षेमचिंता. एवढंच काय, एखादा साधक परमार्थ साधना करत असताना चुकला, वाईट मार्गाला जर प्रवृत्त झाला, तर भगवान परमात्मा त्या भक्ताचा हात धरतो आणि चांगला मार्ग दाखवतो. अभंगाचं एखादा परमार्थ भक्त साधना करत असताना जर चुकला, परमार्थाची वाट विसरला आणि वाईट मार्गाला जाऊ लागला, तर भगवान परमात्मा प्रकट होतो, त्या भक्ताचा हात धरतो. का? बोलो निधी वाट. तो कोणाची वाट विसरू देत नाही महाराज, प्रत्येकाला चांगल्या वाटेलाच लावतो. म्हणजे कसं काय? ऐका, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका संताचं मोठ्या आदराने नाव घेतलं जातं. त्यांचं नाव आहे श्री संत सुरदास. त्यांचं खरं नाव बिल्वमंगळ, पण नेत्र नसल्यामुळे सुरदास पडलं. ऐक्यू ज्ञानाच्या आधारे वृंदावनाचा रस्ता धरला. कोणाला तरी विचारायचं, का हो वृंदावनाला कसं जायचं? सांगणाऱ्याने सांगायचं, सुरदास बाबा 200 पावलं असे टाका, 100 पावलं असे टाका. म्हणजे आता हे तर कळत नव्हतं ना, पावलाच्या अंदाजाने मार्ग चालू केला. वृंदावनाचा रस्ता धरला. घनदाट अरण्य लागलं, पशुपक्षाचा आवाज नाही, माणसाचा आवाज नाही. सुरदासाच्या लक्षात आलं, आपली वाट चुकली गाड्या, आपण चुकीच्या मार्गाला आहोत. पण विश्वास देवावरती मार्ग चालू केला. ऐका, अचानक त्याच रस्त्याला एक 60-70 फूट खोल विहीर खड्डा आला. संत सुरदासाचा पाय त्या विहिरीमध्ये असा पडणार, तेवढ्यात तिथल्या गुराख्याने सुरदासा हात धरला, मागं वळलं. बाबा अहो पुढं खड्डा, पाठी मागवा.
सुरदासाच्या लक्षात आलं गड्या सकाळपासून चालतोय कानावरती पशु पक्ष्याचा सुद्धा आवाज नाही आणि मला या खड्ड्यातून वाचवणारा हा गुराखी कोण असला पाहिजे. लक्षात आलं हा दुसरा तिसरा कोण नसून माझा कृष्ण कन्हैया आहे. का भुलोनी दी वाट, तो कोणाची वाट विसरू देत नाही महाराज. आता ऐका, तो कृपा करतो, भार वाहतो, चांगला मार्ग दाखवतो, हे सगळं करतो. पण नेमकं कोणासाठी करतो तर तुकोबाराय म्हणतात ज्या भक्तांनी आपला जीव देवाच्या पायावरती ओवाळून टाकला त्याच्यासाठी.
तर ते शेवटी जगद्गुरु श्री तुकोबार आहे म्हणतात. तो का म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, देवाला अनुसरून देवाला स्मरून जो सेवा करतो अर्थात जीव ओवाळून पायावरती अर्पण करतो त्यांचा भगवान परमात्मा बहार वाहतो. म्हणजे तो का म्हणे जीवे जीव अर्पण करावा लागतो. वारकरी संप्रदाय म्हणजे 4 प्रकारचं समर्पण सांगितलं. पहिला आहे वस्तू समर्पण, दुसरा आहे कर्म समर्पण, तिसरा आहे देह समर्पण आणि चौथा आहे जीव समर्पण. वस्तू समर्पण पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते, तुम्ही काही द्या पण प्रेमाने द्या. कर्म समर्पण यत करुष्यर्जुनाशी जोची ददाशी ते तपस्या कौंतेय तत्कृष्व मदर्पणम, तुम्ही मला अर्पण करा. देह समर्पण रावणाने एक कमळ कमी पडलं तर मस्तक वाहिलं. कर्नाटक राज्यामध्ये कनप्पा नावाचे संत होऊन गेले. भगवान शंकराची पूजा करत असताना एक फूल कमी पडलं तर आपला डोळा काढून दिला. याला म्हणायचं देह समर्पण. पण सगळ्यात मोठं एक समर्पण सांगितलं ज्याला जीव समर्पण म्हणतात. तो का म्हणे बळी आणि जीव तिला पायाखाली, याला जीव समर्पण म्हणायचं. असं जीव जो दान देतो त्यांचा भार वाहे माता. एकदा फक्त पुरुष मंडळी असे 2 हात वर करा, चहाचे ग्लास खाली ठेवून करा. चहाचे ग्लास इकडचे पलीकडचे तंबाखू द्या आता टाकून वाट्यावरचे केले का हातावर इकडच्या आजूबाजूचे. हा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा विठोबा